नमस्कार, मराठी क्लासिक नेटिंगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। ह्या व्हिडिओमध्ये आपण ही रॅफल हॅट किंवा उन्हाळी बाळासाठी टोपी कशी विणायची ते शिकणार आहोत। दिसत असेलच तुम्हाला या टोपीचं विणकाम हे इथून सुरुवात होऊन इथपर्यंत येऊन संपलेलं आहे। ही टोपी साधारणपणे 1 वर्ष ते 18 महिने म्हणजे 1.5 वर्षापर्यंतच्या बाळाला सहजपणे येईल। यासाठी मी कॉटनचा धागा वापरलेला आहे जो 4 प्लाय असतो आणि 4 mm च्या सुया म्हणजे 8 नंबरच्या सुया वापरलेल्या आहेत। कॉटनचा धागा असल्यामुळे थोडा तो कमी जाड येतो किंवा पातळ येतो। जर तुम्ही उलन वगैरे वापरणार असाल तर थोडी कमी जाड वापरायची आहे, म्हणजे मग जास्त गरम होणार नाही। ही उन्हाळी टोपी आहे बाळाची। ही फ्रिल शेवटी विणलेली आहे। सगळं विणकाम हे एकदा सुरू केल्यावर इथपर्यंत शेवटपर्यंत हे एक संघ विणलेलं आहे। कुठेही फक्त इथे तेवढं जोडकाम आहे सगळं विणकाम झाल्यानंतर, पण हा सगळा जो भाग टोपीचा आहे तो एकाच वेळी विणलेला आहे। यामध्ये कुठेही जोड नाही आहे। ही फ्रिल सुद्धा विणतानाच विणलेली आहे, जोडलेली नाही आहे। यासाठी साधारणपणे 100 ग्रॅम इतकी लोकर लागते। 100 ग्रॅम लोकर, 4 प्लायची लोकर, आणखीन 4 mm च्या सुया म्हणजे 8 नंबरच्या सुया वापरलेल्या आहेत। विणायला सोपी आहे। मी 2-3 कलर वापरलेले आहेत व्हेरिएशन म्हणून, किंवा एकाच कलरमध्ये नको म्हणून तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही वापरू शकता। पण एकंदरीत ह्याला सगळी मिळून 100 ग्रॅम इतकी लोकर लागते। सुरुवात झाल्यानंतर पहिल्यांदा हा भाग इथपर्यंत टाके वाढवायचे आहेत। त्यानंतर हा भाग विणलेला आहे। इथे वीण घातलेली आहे जी मी नंतर सांगेनच विणताना। तुम्हाला हवी ती वीण तुम्ही घालू शकता। शक्यतो याला खूप जाळीची वगैरे घालायची नाही, तर मग त्यातनं ऊन लागू शकेल। वीण अशी हवी की थोडी सैलसर, आणखीन जास्त अशी जाड न होणारी अशी वीण हवी आहे, म्हणून मी ही त्याला निवडलेली आहे। त्यानंतर ही जी फ्रिल आहे ती सगळी गार्टर स्टिचनंच विणलेली आहे। तर एक सुंदर नमुना आहे हा उन्हाळी टोपीचा बाळासाठीच्या। साधारणपणे 12 महिने ते 18 महिन्याच्या बाळापर्यंत ही व्यवस्थित येईल बाळाला। रफल हॅट विणायला आता सुरुवात करायची आहे। सुईवर 9 टाके घातलेले आहेत, हे बघा। 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 टाक्यांपासून सुरुवात होते। 9 टाके घातलेले आहेत। पहिली ओळ राईट साईडला किंवा सुलट बाजूला, एक सुलट विणायचा पहिला टाका। त्यानंतर आत धागा घ्यायचा, एक सुलट। सगळे टाके असे विणायचे। आत धागा घ्यायचा, एक सुलट, 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 आत धागा घ्यायचा, शेवटचा एक सुलट। आता 17 टाके झालेले असले पाहिजेत। 17 टाके झालेले आहेत। दुसरी ओळ आणि सगळ्या ज्या
इव्हन रो असतील किंवा 2, 4, 6, 8 ह्या सगळ्या रोज उलट विणायच्या आहेत. हा धागा जो आहे सुरुवातीचा तो आपण असाच याच्यामध्ये ओवून टाकूया, म्हणजे नंतर ॲडजस्ट तो करावा लागतो त्यावेळी कमी करावा लागेल. सगळी ओळ दुसरी ही उलट करायची आहे. आत धागा जो घेतलेला होता, अटी घेतलेली होती ती सुद्धा विणायची आहे. 17 टाके झालेले आहेत सुईवर. दुसरी ओळ, पूर्ण उलट करायची आहे. दुसरी ओळ झालेली आहे पूर्ण. आता तिसरी ओळ, पहिला टाका सुलट, धागा आतमध्ये घ्यायचा, 2 सुलट. आता मागच्या वेळी 1 सुलट होता त्याऐवजी 2 सुलट आहे. 2 सुलट, पुन्हा धागा आत घ्यायचा, 2 सुलट, पुन्हा धागा आत घ्यायचा, 2 सुलट, पुन्हा धागा आत घ्यायचा, 2 सुलट, पुन्हा धागा आत घेऊन 2 सुलट, पुन्हा धागा आत घेऊन 2 सुलट, पुन्हा धागा आत घेऊन. आता इथे हे 2-2 धाग्याचं विणायचं आहे. पुन्हा धागा आत घ्यायचा आहे, त्यानंतर 2 सुलट, पुन्हा धागा आत घ्यायचा आणि 2 सुलट शेवटचे. आता सुईवर 25 टाके झालेले असले पाहिजेत. मोजून बघायचे आहेत प्रत्येक वेळी टाके. पंचवीस टाके झालेले आहेत. चौथी ओळ सगळी उलट करायची आहे. आत धागा घेतलेला किंवा जी अटी आहे ती पण विणायची आहे. प्रत्येक ओळीला टाके असे वाढत जाणार आहेत. पहिल्या काही ओळी चौथी ओळ सगळी उलट केलेली आहे. आता पाचवी ओळ पहिला सुलट, आत धागा घ्यायचा. मागच्या वेळी 2 सुलट केलेले, आता आत धागा घेतल्यानंतर 3 सुलट करायचे. 1 2 3, पुन्हा आत धागा घ्यायचा. 1 2 3, पुन्हा आत धागा घ्यायचा. 1 2 3, पुन्हा आत धागा घ्यायचा. 1 2 3, आत धागा. 1 2 3, आत धागा. 1 2 3, आत धागा. 1 2 3. 33 टाके आता सुईवर झालेले आहेत. हे बघा 1 2
3 4 5 6 7 8 9 10 आणि 3 33. त्यानंतर सहावी ओळ सगळी उलट करायची आहे. सहावी ओळ पूर्ण उलट. हे विणताना तुमच्या लक्षात येईल की आत धागा घेतलेला आहे ते प्रत्येक वेळी मागच्या ओळीत जिथे घेतलेला त्याच्या पुढेच येत जाईल. प्रत्येक ओळीला 8 टाके वाढत आहेत. आता आपण हे बघा, त्याच्या पुढची ओळ म्हणजेच 7वी ओळ. आता 4 टाके आत धागा घेऊन करायचे आहेत. पहिला टाका सुलट. पहिले टाके एकदा सुलट घेतल्यानंतर आत धागा 4 सुलट 1 2 3 4. इथे जाळी अशी अशी येते एकावर एक. पुन्हा आत धागा 4 सुलट, पुन्हा आत धागा 1 2 3 4. पुन्हा आत धागा 1 2 3 4. पुन्हा आत धागा 2 3 4. पुन्हा आत धागा 1 2 3 4. पुन्हा आत धागा 1 2 3 4. पुन्हा आत धागा 1 2 3 4. 7वी ओळ पूर्ण झालेली आहे. आता 8वी ओळ सगळी उलट करायची आहे आणि आता 41 टाके सुईवर झालेले असले पाहिजेत. प्रत्येक ओळीला 8 टाके वाढत आहेत. 8वी ओळ पूर्ण झालेली आहे. आठ ओळी पूर्ण झालेल्या आहेत. आता 9वी ओळ अशी असणार आहे. मागच्याप्रमाणेच एक एक टाका वाढवत जायचा आहे. आत धागा घेतल्यानंतर पहिला टाका सुलट, आत धागा घ्यायचा. मागच्या वेळी 4 टाके सुलट केलेले, आत धागा घेतल्यानंतर यावेळी 5 करायचे आहेत. 1 2 3 4 5. पुन्हा धागा आत. इथे लक्षात येत असेल तुमच्या की जाळीच्या वर पुढच्या ओळीला आत धागा येतो. पुन्हा 5 1 2 3 4 5. धागा आत. 1 2 3 4 5. धागा आत. 1 2 3 4 5. धागा आत. 1 2 3 4 5. पुन्हा धागा आत. 1 2 3 4 5. धागा आत. 1 2 3 4 5. धागा आत. 1 2 3 4 5. याच्यानंतर 10वी ओळ ही सगळी उलट येईल. आता मी याच्या पुढे कसं विणायचं आहे ते सांगते. 5 टाके आत्ता वाढलेले आहेत, तर त्याच्यानंतर आत धागा घेऊन 6 टाके सुलट याप्रमाणे विणकाम होईल. अशा पद्धतीने प्रत्येक ओळीला धागा आत घेतल्यानंतर एक एक टाका वाढवत जायचा आहे.
समोळी आहेत त्या सगळ्या उलट विणायच्या. अशा प्रकारे टाके वाढत जाऊन 97 टाके होईपर्यंत या क्रमाने विणायचं आहे. याच्यानंतर धागा आत घेतल्यानंतर 6 सुलट विणायला लागतील. त्यानंतर धागा आत घेतल्यानंतर 7 सुलट विणावे लागतील. या पद्धतीने विणत जायचं आहे आणि 97 टाके झाले की थांबायचं आहे. तर आपण 97 टाके होईपर्यंत हे टाके या पद्धतीने आत्तापर्यंत मी ज्या पद्धतीने दाखवलेले आहेत त्या पद्धतीने टाके वाढवत जायचं आहे. प्रत्येक ओळीला 8 टाके वाढतात. या पद्धतीने टाके वाढवायचे आहेत. आत्ता 9व्या ओळीला 49 टाके आहेत सुईवर. इथून पुढे 97 टाके होईपर्यंत टाके वाढवत जायचे आहेत. उलट ओळी सगळ्या उलट विणायच्या आहेत. 97 टाके सुईवर आता झालेले आहेत. आपण प्रत्येक सुलट ओळीला 8 टाके वाढवलेले होते. तर आता पुढे काय करायचं बघूया. आता यानंतर टोपीचा मुख्य भाग विणायला सुरुवात करायची आहे. तर एक साधीशी अशी वीण घालायची. आपल्याला हवी ती तुम्ही घालू शकता. मी अगदी साधी एक दाखवते. पहिला टाका हा उलट विणायचा आहे. एक उलट, एक मागून सुलट. याप्रमाणे पूर्ण ओळ करायची आहे. एक उलट, एक मागून सुलट, एक उलट, एक मागून सुलट. पूर्ण ओळ याप्रमाणे विणत जायचं आहे. एक मागून सुलट, एक उलट. याप्रमाणे पूर्ण ओळ विणायची आहे. दोन ओळींमध्येच हे डिझाईन होतंय. तर अशी साधी कुठलीही घालू शकता किंवा तुम्ही साध्या चटई विणीने सुद्धा पुढचा भाग विणू शकता. एक उलट, पूर्ण ओळ याप्रमाणे करायची आहे. एक उलट, एक मागून सुई. आत्ता जी मी वीण याच्यासाठी घातलेली आहे ती त्यासाठी 2 अधिक 1च्या पटीमध्ये टाके लागतात. त्यामुळे 97 टाक्यांमध्ये ती बरोबर बसते. 97 टाक्यांमध्ये कुठलीही वीण बसेल ती तुम्ही दुसरी वापरू शकता. अतिशय साधी आणि छान दिसणारी अशी ही वीण आहे किंवा डिझाईन आहे. ही पूर्ण ओळ विणून दाखवायचं कारण असं आहे की शेवटचा एक टाका वेगळ्या प्रकारे विणायचा आहे. म्हणून मी सगळी ओळ दाखवते आणि तुमच्या लक्षातही येईल की काय कशी दिसते ते ही वीण. आणि ही वीण आहे फक्त 2 ओळींमध्येच आणि 2 अधिक 1च्या पटीत टाके घालायला लागतात त्याला. हे रिपीटेशन झाल्यावर शेवटचा एक टाका उलट विणायचा आहे. ही पहिली ओळ झाली आणि दुसरी ओळ पूर्णपणे सुलट करायची आहे. ह्या एवढ्या 2च ओळी रिपीटेशन आहे. या जे आपण आता डिझाईन घालत आहोत त्याला एवढे 2च ओळीचं त्याच पुन्हा करायच्या आहेत. पहिली ओळ, एक उलट, एक सुलट पाठीमागून आणि ही दुसरी ओळ आहे ती पूर्णपणे सुलट करायची आहे. तुम्हाला कळेल की मग डिझाईन कुठल्या प्रकारे येत आहे ते. हे बघा, या पद्धतीने ही यायला लागलेली आहे वीण. काही ओळी विणल्यानंतर तुम्हाला ते दिसेल की कशा पद्धतीने दिसते आहे ते. तर आपण ही एक ओळ करून घेऊया. ही सगळी सुलट विणायची आहे आणि त्यानंतर मी पहिली ओळ ज्याप्रमाणे दाखवली त्याप्रमाणे ते करून घेऊया.
तर काही ओळी करून घेऊया, मग दाखवते मी की कुठल्या प्रकारे ही डिझाईन दिसते. अजून 2-4 ओळी आपण याप्रमाणे विणून घेऊया आणि मग बघूया पुढे काय करायचं आहे ते. डिझाईन घातल्यानंतर हे या पद्धतीने डिझाईन दिसेल. ही राईट साईड आहे, अर्थात सुलट बाजू. उलट बाजूला ही अशी दिसेल. अगदी साधी आहे ही विण, पण दिसते खूप छान. तर या पद्धतीने याप्रमाणे विणत जायचं आहे. मार्कर जिथे लावलेला आहे तिथून पुढे 3.5 इंच किंवा 9 सेंटीमीटर इतकं होईपर्यंत हे कंटिन्यू करायचं आहे. हे डिझाईन जे आहे ते या मार्करपासून 3.5 इंच किंवा 9 सेंटीमीटर इतकं विणून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर टोपीचा पुढचा भाग विणायचा आहे. तर ते आपण विणून घेऊया. हे 3.5 इंच इतकं विणायचं होतं, ते विणून झालेलं आहे. हे बघा बरोबर 3.5 इंच. थोडंफार आपल्याला हवं तसं कमी जास्त पण तुम्ही करू शकता. अर्धा इंचाचा फरक वगैरे चालू शकतो. मला 2 कलरमध्ये थोडंसं काहीतरी मी जरा चेंज म्हणून 2 कलर घातलेले आहेत. तर तुम्हाला ज्याप्रमाणे हवं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता ही विण घालून झालेली आहे. आता याच्या पुढे रॅफल किंवा जी फ्रील असते त्याचं विणकाम सुरू करायचं आहे. 97 टाके आहेत. तर ती फ्रील विणण्यासाठी आपल्याला जास्त टाके विणायचे आहेत, जास्त टाके बनवायचे आहेत, म्हणजे वाढवायचे आहेत. तर ते कसे करायचे हे दाखवते मी. आता दुसरा कलर घेते मी, कॉन्ट्रास्ट त्याला घेतलेला आहे. पहिला टाका एजिंगच्या हिशोबाने ठेवलेला आहे, तर तो उलटच विणायचा. त्यानंतर मात्र सगळे टाके सुलट करायचे आहेत. हे बघा, हा टाका पहिला उलट विणला. आता एक सुलट आत धागा घ्यायचा, एक सुलट आत धागा घ्यायचा. याप्रमाणे टाके वाढवायचे आहेत. प्रत्येक टाक्याला आत धागा घेऊन एक सुलट विणायचा आहे, म्हणजे प्रत्येकाला एक टाका वाढत जाईल. आणि शेवटचा टाका तेवढा उलट विणायचा आहे. प्रत्येक टाका विणताना आत धागा घ्यायचा आहे आणि सुलट विणायचा आहे. आत धागा घ्यायचा, सुलट टाका विणायचा. या पद्धतीने सगळी ओळ पूर्ण करायची आहे. प्रत्येक टाक्याला आत धागा घेऊन विणलेला आहे. तर याप्रमाणे आपण ही सगळी ओळ पूर्ण करून घेऊया. इथून पुढचं सगळं विणकाम हे सुलट असणार आहे. प्रत्येक टाका सुलट विणताना आत धागा घ्यायचा आहे, आत धागा घेऊन एक सुलट विणायचा आहे. याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे. शेवटचा एक टाका तेवढा उलट विणायचा आहे. हे 3.5 इंच इतकं विणायचं होतं, ते विणून झालेलं आहे. हे बघा बरोबर 3.5 इंच. थोडंफार आपल्याला हवं तसं कमी जास्त पण तुम्ही करू शकता. अर्धा इंचाचा फरक वगैरे चालू शकतो. मला 2 कलरमध्ये थोडंसं काहीतरी मी जरा चेंज म्हणून 2 कलर घातलेले आहेत. तर तुम्हाला ज्याप्रमाणे हवं त्याप्रमाणे तुम्ही करू शकता. आता ही विण घालून झालेली आहे. आता याच्या पुढे रॅफल किंवा जी फ्रील असते त्याचं विणकाम सुरू करायचं आहे. 97 टाके आहेत. तर ती फ्रील विणण्यासाठी आपल्याला जास्त टाके विणायचे आहेत, जास्त टाके बनवायचे आहेत, म्हणजे वाढवायचे आहेत. तर
ते कसे करायचे हे दाखवते मी. आता दुसरा कलर घेते मी, कॉन्ट्रास्ट त्याला घेतलेला आहे. पहिला टाका एजिंगच्या हिशोबाने ठेवलेला आहे, तर तो उलटच विणायचा. त्यानंतर मात्र सगळे टाके उलट करायचे आहेत. हे बघा, हा टाका पहिला उलट विणला. आता एक सुलट आत धागा घ्यायचा, एक सुलट आत धागा घ्यायचा. याप्रमाणे टाके वाढवायचे आहेत. प्रत्येक टाक्याला आत धागा घेऊन एक सुलट विणायचा आहे, म्हणजे प्रत्येकाला एक एक टाका वाढत जाईल. आणि शेवटचा टाका तेवढा उलट विणायचा आहे. प्रत्येक टाका विणताना आत धागा घ्यायचा आहे आणि सुलट विणायचा आहे. आत धागा घ्यायचा, सुलट टाका विणायचा. या पद्धतीने सगळी ओळ पूर्ण करायची आहे. प्रत्येक टाक्याला आत धागा घेऊन विणलेला आहे. तर याप्रमाणे आपण ही सगळी ओळ पूर्ण करून घेऊया. इथून पुढचं सगळं विणकाम हे सुलट असणार आहे. प्रत्येक टाका सुलट विणताना आत धागा घ्यायचा आहे, आत धागा घेऊन एक सुलट विणायचा आहे. याप्रमाणे ही पूर्ण ओळ करायची आहे. शेवटचा एक टाका तेवढा उलट विणायचा आहे. प्रत्येक टाक्याला आत धागा घेऊन केल्यामुळे प्रत्येक टाक्यानंतर एक एक टाका वाढलेला आहे. सुईवर 193 टाके झालेले आहेत. याच्या पुढे 5 ओळी या सुलट सगळ्या विणून घ्यायच्या आहेत. उलट बाजूला सगळी ओळ सुलट करायची. सुलट बाजूला पहिला आणि शेवटचा टाका तेवढा उलट विणायचा आहे. बाकी मधले सगळे टाके सुलट विणायचे. याप्रमाणे आणखीन 5 ओळी करून घेऊया, म्हणजे सुलट बाजूच येईल. मग पुढे काय करायचं ते बघूया आपण. तर याच्यानंतर 5 ओळी या सुलट करायच्या आहेत, त्या करून घेऊया. सुलट बाजूला फक्त पहिला आणि शेवटचा टाका हा उलट विणायचा आहे. 6 ओळी ह्या मी घालायला सांगितल्या होत्या एकूण, जिथे टाके वाढवले तिथपासून. पण मी 2 ओळी जास्त घातलेल्या आहेत. त्याचं कारण असं आहे की मी घेतलेला जो धागा आहे तो कमी जाड आहे, त्यामुळे मी 2 ओळी जास्त घेतलेल्या आहेत. ही जी आहे ती फ्रील आहे या टोपीची, त्यामुळे आपल्याला जेवढी रुंद हवी असेल तेवढी ती विणायची आहे. 1-2 ओळी जास्त किंवा 2 ओळी कमी चालू शकतात. आत्ता सध्या या नमुन्यामध्ये आणखीन 2 ओळी याने घालायच्या आहेत. येलो मी कलर बदललेले आहेत, त्यामुळे आणखीन 2 ओळी याने घालायच्या आहेत. पुन्हा 2 ओळी याने घालायच्या, म्हणजे एकूण अजून याच्यापुढे 4 ओळी घालायच्या आहेत. आणि मग टाके बंद करायचे आहेत. तर त्या घालून घेऊया. म्हणजे एकूण या 8 आणि ह्या 4, म्हणजे एकूण 12 ओळी साधारण एक झालेल्या आहेत. हा धागा बारीक आहे, त्यामुळे इतक्या ओळी घालायला लागत आहेत. जर जाड तुम्ही वापरणार असाल तर 1-2 ते 4 ओळी कमी घातल्या तरी चालू शकतात. तर आता 4 ओळी घालून घेऊया. येलोने 2 ओळी, आणखीन या पीच कलरने 2 ओळी घालायच्या. आणखीन म्हणजे एकूण 4 ओळी झाल्या. त्यानंतर आपण पुढे टाके बंद करायचे.